कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। भगवान योगेश्वर कृष्णाच्या चरणावर नतमस्तक होऊन आज आपण आपल्या 10व्या पुष्पाला श्रीमद भगवद्गीतेच्या चिंतनाला आज आपण प्रारंभ करणार आहोत। भगवद्गीतेचे काल आपण चर्चा केली की 3 अशा पद्धतीचे भाग जाणकारांनी पाडलेले आहेत। यातले पहिले 1 ते 6 पर्यंत कर्मयोग म्हटलेला आहे आणि या योगामध्ये आपण सर्वजण कर्मयोगाशी निगडित अशा पद्धतीच्या कृती जीवनामध्ये केल्या पाहिजेत असं त्याच्यामध्ये अपेक्षित आहे, तर जीवन तारून जाईल असं भगवद्गीता आपल्या सगळ्यांना सांगते। त्याच्यानंतर 7 ते 12 हे 6 अध्याय जे आहेत हे भक्ती योगाचे अध्याय आहेत आणि यामध्ये आपण भक्तीचं महात्म्य, सद्गुरूला शरण जाणे हे त्याच्यामध्ये पाहिलेलं आहे। आणि तिसरा जो आता आपण कालपासून सुरू केलेला आहे 13 पासून 18 पर्यंत याला ज्ञानयोग म्हटलेला आहे आणि इथे आता आपल्याला कर्मयोग आणि भक्तियोग याचा समन्वय साधत थोडंसं उन्नयन आपल्या जीवनामध्ये आपल्या सगळ्यांना करावं लागणार आहे आणि म्हणून त्याचा देखील विचार याच्यामध्ये आहे। मी काल तुम्हाला वेदाचं एक तत्व सांगितलं, तत्वमसी। आता तत् म्हणजे त्या ठिकाणी पहिले 6 अध्याय हे जीवाच्या संदर्भामध्ये सांगितलेले आहे। त्वम म्हटल्यानंतर ब्रह्माच्या संदर्भामध्ये सांगितलेले आहे आणि आज आता आपण काल आपण क्षेत्रज्ञ योग पाहिला, गुणत्रय विभाग योग पाहिला आणि तिथून आपण जे आता पुढचे आणखीन आजचा आणि उद्याचा दिवस याच्यामध्ये जीव आणि ब्रह्म यांचं ऐक्य, त्याला म्हणतात जीव ब्रह्मैक्य तत्व, याचा आपल्याला विचार करायचा आहे। आणि त्या अनुषंगाने काल आपण क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ, क्षेत्र म्हणजे शरीर, त्याच्यामध्ये आत बसलेला आत्मा त्याला क्षेत्रज्ञ म्हटलेला आहे आणि काल आपण गुणत्रय विभाग सत्व, रज आणि तम या 3 गुणांनी या आपल्या जीवाला आणि त्या ब्रह्माला हे सत्वरज तम गुण काय करतात, जखडून ठेवतात आणि जीव आणि ब्रह्माचं ऐक्य होऊ देत नाही। मग ज्ञानयोग कशासाठी ऐकायचा की बाबा हा जो मोह माया संसार त्याच्यामध्ये तू अडकलेला आहे आणि भगवंताने सांगितलं की ठीक आहे बाबा, पण आता त्याच्यामध्ये हळूहळू तुला सुटायचं आहे आणि म्हणून कर्मयोग भक्तियोग सांगत असताना थोडासा ज्ञानयोग देखील त्याचं चिंतन आपल्याला करायचं आहे, कारण मी त्याच्यामध्ये अडकलेला आहे। बहु मृगजळ देखोनी डोळा, थुंकी जे अमृताचा गिळीता गराळा, माऊलींनी शब्द वापरले। हा जो संसार सागर आहे त्याला मृगजळ म्हटलेलं आहे आणि ते आपल्याला समोर दिसते, असं वाटतं खूप पाणी आहे आणि म्हणून त्याच्या मागे धावत राहतो आपण त्या संसाराच्या, आणि तोंडामध्ये अमृताचा घोट आहे, छोटासा घोट आहे, हरकत नाही, पण आपल्याला वाटतं समोर खूप मोठं आणि मृगजळ आहे, जळ आहे, खूप पाणी आहे, ते आपल्याला भेटणार आहे, त्याच्या मागे धावतो। म्हणून माऊलींनी शब्द वापरला बहु मृगजळ देखोनी डोळा। आणि मग काय करतो, तोंडामध्ये अमृताचा घोट आहे, थुंकी जे अमृताचा गिळीता गराळा, फक्त आपण गिळायचंच आहे, गिळण्यासाठी सज्ज असलेलं अमृत तोंडामध्ये आहे, ते थुकून टाकते, असं बाजूला करते थुकून आणि त्या मृगजळाच्या मागे लागते। आणि म्हणून जीव ब्रह्मैक्य करायचं असेल तर ज्ञानयोग सांगते की बाबा हे अमृत आहे, हे तुला फक्त गिळायचंय, परमेश्वराने जिभेवर ठेवलेलं आहे तुझ्या तोंडामध्ये, पण तू काय करतो, त्या मृगजळाच्या मागे लागतो आणि अमृत थुंकून देतो। म्हणून त्याने सांगितलं तसं करू नको। ग्रासा एका अन्नासाठी, माऊलीचे पुन्हा शब्द आहेत, अंधू धावत ये पाठी आणि आढळला चिंतामणी पाया लोटे।
आंधळ्यासारखे आपण त्या ग्रासा एका अन्नासाठी म्हणजे संसारासाठी जे धावतो मागे, आणि मध्ये चिंतामणी आढळला. चिंतामणी म्हणजे पाहिजे ते देण्याचं सामर्थ्य आहे. तो चिंतामणी तो रस्त्यात आहे. तो काय करतो, त्या संसाराच्या मागे धावत असताना त्याला वाटते चिंतामणी रस्त्यात आहे. आढळला चिंतामणी, त्याला वाटते कोणता तरी घोटाच आहे. गीतेचं तत्वज्ञान आपल्याजवळ दिलेलं आहे ना, आपल्याला वाटतं काहीतरी फालतू आहे. आढळला चिंतामणी पाया नव्हते, तो पायाने ढकलून देतो तो चिंतामणी, त्याला फेकून देतो आणि जातो त्या संसाराच्या मागे. भगवद्गीता नावाचा चिंतामणी, भगवद्गीता नावाचं अमृत आपल्या मुखामध्ये ठेवलेलं आहे आणि आपण काय करतो, ते थुंकून देतो, तो चिंतामणी फेकून देतो आणि याच्या मागे लागतो. आणि म्हणून तिसऱ्या विभागामध्ये भगवंत आता आपल्याला ज्ञानयोग सांगत असताना सांगितलं की बाबा या संसारामध्ये तू रत झालेला आहे. त्या रत झालेला तू संसारातून थोडा बाहेर ये. तो बाहेर येण्यासाठी 15वा अध्याय भगवद्गीतेचा सांगितलेला आहे. त्याचं नाव आहे पुरुषोत्तम योग. आता पुरुषोत्तम शब्द वापरलेला आहे. तुमच्या माझ्यासाठी साधा शब्द आपण घेऊ. आपण पुरुषोत्तम म्हणजे काय? पुरुष म्हणजे आपण आहे की नाही, आपण म्हणजे पुरुष. जीवसृष्टीमधले जे मानवी देह आहे त्याला पुरुष म्हणू आपण. स्त्री पुरुष सगळे आले. आता उत्तम शब्द आहे त्याला पुन्हा, म्हणजे पुरुष सगळेच आहे पण त्या पुरुषामध्ये उत्तम बनणे, त्याला पुरुषोत्तम म्हणता येईल की नाही. हा साधा अर्थ आहे. मग गर्भित अर्थ पुढे घेऊ आपण. पण साधा आपल्याला जीवनामध्ये जगायचा तर पुरुषोत्तम योग म्हणजे काय हो? चांगला माणूस बनणे. एवढं करता येईल की नाही? संसारामध्ये राहत असताना चांगलं बनणं सोपं नाही. कारण या मोहमायेमध्ये काल सांगितलं गुणत्रय विभाग, सत्व रज तम गुण आहे. आणि तम आणि रजोगुण आपल्या शरीरामध्ये जास्त वाढवतो आपण. तमोगुण तर अधिक वाढवतो, सत्वगुण दाबून टाकतो. आणि मग उत्तम पुरुष कसं बनणार आपण? मग आपल्याला पुरुषोत्तम बनायचं आहे, उत्तम पुरुष बनायचं आहे. तर काय काय करावं लागेल, काय काय अडचणी आहेत, कसा आहे हा संसार, असं सगळं भगवंत ती मोहमाया या पुरुषोत्तम योगामध्ये सांगून राहिले. आणि आपल्या सगळ्यांना म्हणून राहिले तुम्हाला काय करायचं आहे, तर उत्तम पुरुष बनायचं आहे. आता आणखीन थोडासा मोठा अर्थ घेऊ. भगवद्गीतेमध्ये काय सांगितलं ते नंतर पाहू आपण. आपल्या जीवनामध्ये सहज पुरुषोत्तम शब्द आला की काय घ्यायचं? पुरुषामधला उत्तम मला घ्यायचा आहे. दुसरं काय करता येईल? नरकरणी करे तो नरका नारायण. नर म्हणजे पुरुष आणि पुरुषोत्तम म्हणजे तो नारायण भगवंत. आता पुरुषातला उत्तम एक अर्थ झाला. दुसरा काय? पुरुषोत्तम म्हणजे तो परमेश्वर, परब्रह्म, परमात्मा, ते सावळ परब्रह्म, तो पंढरीचा पांडुरंग, त्याचं जे तत्व आहे ते म्हणता येईल की नाही. नर मी आहे त्याचा नारायण होणे म्हणजे पुरुषोत्तम योग आहे. मी मानव आहे, या मानवाचा माधव होणे. माधव होणे म्हणजे परमेश्वर तत्व अवलंबने. तो जो माधव आहे तो देखील पुरुषोत्तम आहे. आणि म्हणून या पुरुषोत्तम योगामध्ये सरळ सरळ अर्थ नाही वाचला भगवद्गीता तरी देखील वाचल्यानंतर आपण लक्षात ठेवायचं की आपल्याला वागणूक अशी करायची आहे, नरकरणी करे. म्हणजे आपल्याला वागायचं असं आहे की नरका नारायण व्हायचं आहे, मला मानवाचा माधव व्हायचा आहे, मला पुरुषाचा पुरुषोत्तम व्हायचा आहे. याला या ठिकाणी पुरुषोत्तम योग म्हटलेला आहे. भगवद्गीता नाही वाचली तरी चालेल. आलं लक्षात? ठीक आहे. आता भगवद्गीता काय म्हणते? अर्जुनाने म्हटलं की का हे सगळं आता अडकलेलं आहे, मला सांगा ना थोडंसं आता या भवसागरातून कसं तारायचं आहे. मग त्याने सांगितलं की बाबा पुरुष, आता भगवद्गीता सुरू झाली. भगवद्गीता काय सांगते? पुरुषोत्तम म्हणजे काय एखादा व्यक्ती नाहीये, पुरुषोत्तम म्हणजे एखादा माणूस नाहीये, पुरुषोत्तम म्हणजे एखादी वस्तू नाहीये. तर पुरुषोत्तम कोण आहे? तर पुरुषोत्तम ही एक अवस्था आहे. आणि ती अवस्था कशी आहे? ती आनंदाची अवस्था आहे. आनंदाचे देही आनंद तरंग, आनंदाची अंग आनंदाचे. तो आनंद, आनंद रूप कोण आहे? सच्चित आनंद स्वरूप कोण आहे? भगवंत आहे. म्हणजे ती जी भगवंताची अवस्था आहे त्या अवस्थेमध्ये मला जाता येईल की नाही? परिपूर्ण कोण आहे? परिपूर्ण म्हणजे पुरुषोत्तम. परिपूर्ण कोण आहे? तो भगवंत आहे. तो कसा आहे? आनंद स्वरूप आहे.
एक सुंदर भजन है, जिसका हरि से जुड़ा संबंध है उसे हर घडी आनंद ही आनंद है. ज्याचा परमेश्वराशी संबंध जुळला त्याला आनंद आहे. सुख वेगळं, मजा वेगळी, मौज मजा वेगळी, त्याच्यामध्ये आनंद नाहीये. त्याच्यामुळे मौज असेल, त्याच्यामध्ये सुख मिळत असेल, परंतु सुख पाहता जवा पाडे. जीवनामध्ये जव म्हणजे जव नावाचा गहू आहे, तो एवढूच आहे, आणि दुःख पर्वता एवढे. पण आनंद कसा आहे? आनंद स्वरूप तो सच्चिद आनंद असा भगवंत. म्हणून पुरुषोत्तम ही अवस्था आहे, ती आनंदाची अवस्था मला उपभोगता आली पाहिजे की नाही, ती मला अनुभवता आली पाहिजे की नाही. तो जो आनंद आहे तो म्हणजे पुरुषोत्तम आहे. म्हणून ती जी कल्पना आहे, म्हणून भवसागरात आनंदात डुबायचं. मुक्ताबाईने सुंदर उपदेश केला कोणाला? चांगदेवांना. भवनदीचे पाणी रे घड्या मोठे ओढीते, आणि भल्या भल्या पोहणाऱ्यांना उलथोनी पाडीते. उलथ उलथ माघारा घड्या, घुसू नको या संसारामध्ये, फिर गोते खासी, आणि भरला पूर मायेचा गड्या. सांडोनिया जाशील त्या ठिकाणी, बुडून जाशील त्याच्यामध्ये. आणि मग म्हणे मुक्ताई जाण सांगया अंतरीची खूण, आणि जा सद्गुरूपाशी ते नेतील तारून. आता आलं पुन्हा त्याच ठिकाणी सद्गुरूकडे शरण जायचं. मग आता हा भवसागर काय करतो त्याचं वर्णन अर्जुनाने विचारलं की का हो, काय हे पुरुषोत्तम योग तुम्ही म्हणून राहिले, भवसागर पार करायचा म्हणून राहिले, काय आहे बरं हा संसार? मग आता भगवंत उवाच, भगवान उवाच, काय सांगून राहिले बाबा? त्याने एक संसार वृक्षाची कल्पना केलेली आहे. हा संसार म्हणजे वृक्ष आहे, आणि त्या वृक्षाचं नाव ठेवलं भगवंतानी अश्वत्थ वृक्ष. आता त्या ठिकाणी भगवंत विभूती योगामध्ये आपण पाहिलं, अश्वत्थ सर्व वृक्षाणाम, सर्व वृक्षामध्ये मी अश्वत्थ आहे म्हणतात. आणि इथे अश्वत्थाला संसार वृक्षाची कल्पना करून राहिलेले आहे. अश्वत्थाचा एक अर्थ संसारामध्ये नाशवंत दिलेला आहे, म्हणजे ज्याची उद्या आहे की नाही याची गॅरंटी नाही, शाश्वती नाही. आज आहे, उद्या आहे की नाही असा जो तो अश्वत्थ, त्या अश्वत्थ वृक्षाची कल्पना केलेली आहे. म्हणून हा जो अश्वत्थ वृक्ष आहे तो त्याने म्हटलेला संसार वृक्ष आहे. आता तो संसार वृक्ष कसा आहे त्याचं वर्णन त्यांनी केलेलं आहे. आणि म्हणून भगवद्गीतेचा 15वा अध्याय अत्यंत गोड अध्याय, 20च फक्त श्लोक आहेत. आणि ते गोड श्लोक भगवंताने प्रत्येक ठिकाणी म्हणतात लोक, विशेषतः निर्वाण समयी, म्हणजे ज्यावेळेस माणसं मरतात आणि चिता त्या ठिकाणी चितेवर त्याला चढवतात, इकडे आपलं सुरू होते, त्याला स्मशान वैराग्य म्हणतात की नाही, ते 15वा अध्याय सांगते आपल्याला. आणि तिथून उठलो की पुन्हा त्या दलदलीत फसतोच आपण. 15वा अध्याय का वाचायचा? त्या दलदलीत फसायचं नाही ना आपल्याला. म्हणून तिथे आपल्याला या अशा पद्धतीने चालायचं आहे. मग काय सांगतो 15वा अध्याय? ऊर्ध्व मूल मदशाखम अश्वत्थम प्राहुरव्ययम छंदांसी यस्य पर्णानी यस्तम वेदस वेदवित. इतकं सुंदर वर्णन केलेलं आहे. त्याने काय सांगितलं? एक अश्वत्थ नावाचा वृक्ष आहे, म्हणजे नाशवंत आहे, पण तो नाशवंत असून भगवंत सांगतात नाशवंत नाही. पण मग आता तो कसा आहे त्याची कल्पना त्यांनी केलेली आहे की तो वृक्ष जो आहे ऊर्ध्व मूल, त्याची जी मूळ, हिरवी झाडं कशी आहेत आपली, त्याचं मूळ जमिनीशी आहे. आणि जमिनीत मूळ असेल तर जैसे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लवती. शाखा काय? त्याचा पसारा आहे. मग आता हा जो मूळ आहे, जे खरंच त्याचा बेस आहे, जीवनाचा बेस. आता इथे भवसागर जो आहे, भवसंसार जे वृक्ष आहे त्याचं मूळ कुठे? उलट आहे, म्हणजे आकाशामध्ये त्याचं आहे ऊर्ध्व मूल, त्याचं मूळ आहे वरती, आणि खाली काय आहे? अधशाखम, त्याच्या ज्या शाखा आहेत त्या खाली आहेत. अरे बापरे, हे कसं काय शक्य आहे? ज्याचं मूळच उलट आहे ते मरणारच ना झाड, ते नाशवंत आहे. आणि म्हणून अश्वत्थम शब्द वापरलेला आहे. अश्वत्थ म्हणजे उद्या आहे की नाही गॅरंटी नाही. आपला संसार सागर कसा आहे? या अश्वत्थ वृक्षासारखा आहे. कोणत्या? ही जी कल्पना केली भगवंतानी त्याची मूळ वरती आहे, आणि त्याचा जो पसारा आहे सगळा तो खाली दिलेला आहे, असा तो त्या ठिकाणी दिलेला आहे. म्हणून त्याने सांगितलं ऊर्ध्व मूल मदशाखम अश्वत्थम प्राहुरव्ययम. मग पुढे वापरलं छंदांसी यस्य पर्णानी. त्याची पानं कशी आहे? पानं त्याला लागलेली यस्तम वेदस वेदवित.
ती जी पानं आहेत ती वेदरूपाची आहेत, सगळ्या त्या ज्या फांद्या आहेत ते सगळं नाशवंत असलेला वृक्ष, पण त्याची जी पानं आहेत ती वेदरूप आहेत. आणि म्हणून ही जी पानं जो वाचतो, संसार ज्याला समजते तो वेद वाचतो आणि मग वेदानुसार वागू शकतो, म्हणजे वेदच वागतो असा त्याचा अर्थ आहे. पण त्याच्यासाठी अट काय, ती जी पानं आहेत ती वाचली पाहिजेत. मग ती जर वाचायची असेल तर हे समजलं पाहिजे की हा संसाराचा वृक्ष आहे, त्याच्या मुळ्यावरती आहे. आता दुसरा अर्थ आपण पाहू त्याचा. वृक्ष उलटा केव्हा दिसतो? नेहमी जर आपण पाहिला तर तो तसा दिसत नाही, पण तुम्ही पाण्यामध्ये प्रतिबिंब पहा. त्याचं प्रतिबिंब जर पाहिलं, त्याची जर छाया त्या ठिकाणी पाहिली तर ती छाया उलटी दिसते. त्याची मुळं वरती आहे आणि त्याचा जो पसारा आहे, पानं वगैरे सगळे हे खाली आहेत. आणि म्हणून भगवंताला सांगायचं असा वृक्ष आहे का कोणता की उलटा आहे असा? पण संसाराचा वृक्ष असा आहे प्रतिबिंबासारखा. तो पाण्यामध्ये जर तुम्ही त्याला पाहिलं, त्याच्या मुळ्यावरती आहे आणि पानं खालती आहेत. आता त्याला तुम्ही पहा. आता समजा एखादा सुंदर बहरलेला असा एक आंब्याचा वृक्ष आहे किंवा एखादा जांबाचा वृक्ष आहे पेरूचा, त्याला लदबद पेरू लागलेले आहे आणि ते प्रतिबिंब पहा आता तुम्ही पाण्यामध्ये. आपल्याला तेच पाणी दिसलं, अरे बापरे बहु मृगजळ देखो न डोळा. ते पाहिलं आपण, बापरे लदबद त्याला आंबे लागलेले आहेत, लदबद फळं लागलेले आहेत. मग आता फळं लागलेले आहेत आणि मारली उडी तुम्ही त्या पाण्यामध्ये ते घ्यायला, तर पेरू मिळतील का? आंबे मिळतील का? आपण उडी मारते, दिसला आपल्याला तो वृक्ष, बापरे काय सुंदर आंबे आहेत त्याला लागलेले, पण उडी कुठं मारली बाबा तू? उडी मारली पाण्यामध्ये. आता वृक्षच तिथं अस्तित्वात नाही राहत तुला. ते प्रतिबिंब तुला दिसून राहिलेलं आहे आणि प्रतिबिंबाचं अस्तित्व फार काळ नाही. वरतून प्रकाश असेल तर तो दिसेल, तिथे काहीतरी असेल तर दिसेल, नाही तर जाते ते. तसं ते प्रतिबिंब आपल्या संसाराचं देखील आहे. आणि त्या प्रतिबिंबाकडे आपण पाहतो आणि वाटते बापरे झाडं फळांच्या भाराने वाकलं, आणि मग त्या ठिकाणी आपल्याला बापरे काय फळं आहेत, काय फळं आहेत, आणि मारतो त्याच्यामध्ये उडी, फळ मिळत नाही आणि तिथे त्याचं अस्तित्वच नाही. नाशवंत वृक्ष कसा आहे? अश्वत्थ वृक्ष आहे संसाराचा, हे आपल्याला लक्षात येते. आणि म्हणून भगवंत खूप सुंदर उपमा घेतात त्या ठिकाणी. ऊर्ध्व मूलमद शाखम अश्वत्थम प्राहुरव्ययम छंदांसी यस्य पर्णानी यस्तम वेदस वेदवीत. आणि तेच आपण आपल्याला समजून घेतो. अरे आपलं नाहीये ना, तरी आपलं समजतो. आणखी एक उदाहरण देतो. आपण एखाद्या कुठं गावाला जायचं असेल तर एखादी गाडी भाड्याने घेतो. ते आपल्याला आणून देतात गाडी, ड्रायव्हर सगट, त्याचं काय किलोमीटर असेल ते आपण देतो त्याला. मग आता गाडी आली आपल्या दारामध्ये, मग आपल्या लक्षात आलं की अरे बापरे गाडीचा रंग काही मला आवडला नाही बा, आणा पेंटवाला. नेला एखाद्या गॅरेजमध्ये गाडी, गाडी भाड्याची, तुझी आहे का ती नाही. आणि मी म्हणतो नाही, नेतो मी आता गॅरेजमध्ये, पेंट लावून बदलतो. आत बसलो, अरे आत AC नाही, हे जे त्याच्या आतले जे कलर आहेत, त्या बसण्याच्या जे सोफा वगैरे काय आत आहे सीट, त्याचा कलर काही मला आवडला नाही बा, मला ह्या सीट सगळ्या बदलायच्या. गाडी भाड्याची आणि तुम्ही बदल्यासाठी हे काढून राहिले सगळं. तर तो जो त्याचा मूळ मालक आहे तो तुम्हाला परवानगी देणार आहे का? तो परवानगी देणार नाही, उलट तुमच्यावर रागवेल मालक. म्हणे अरे बाबा ही गाडी माझी, फक्त तुला मी भाड्याने दिलेली आहे, तुझं काम उरक, तुला जिथे जायचं तिथे जा आणि परत येऊन माझी गाडी मला परत कर, तुला बाकी काही अधिकार नाही. तशी ही जी गाडी आहे, या गाडीचा, संसाराच्या गाडीचा अधिकार तुम्हाला आहे का नाही? तुम्हाला भाड्याने दिली. कोण आहे मालक त्याचा? तो परब्रह्म परमात्मा आहे. आणि तुम्ही समजून राहिले माझीच गाडी आहे आणि चालले पेंट करायला, चालला त्याच्या आतलं सगळं डेकोरेशन करायला. अरे डेकोरेशन कशाला करतो बाबा? हे तुझं नाही आहे ना. आणि त्या डेकोरेशनसाठी जे कष्ट करून राहिला, जे मागे लागून राहिला, आणि तुझं काहीच नाही. आणि मग 7/12 तुझा नाही, भाड्याची खोली तुझी, आणि त्याच्यावर कुठं मेहनत करतो बाबा? उलट आहे त्या परिस्थितीमध्ये राहा, जिथपर्यंत राहायचं तिथपर्यंत राहा. जेव्हा तुझं घर तुला प्राप्त होईल, म्हणजे हा जो नर आहे नारायणामध्ये, हा जो पुरुष आहे पुरुषोत्तमामध्ये जाईल, तोपर्यंत पुरुषामध्ये आहे त्या परिस्थितीत राहा. हे घर तुझं नाही आहे, ही गाडी तुझी नाही आहे, हे जे वृक्ष तुला दिसून राहिला हे प्रतिबिंब आहे. एवढं जर समजलं तर हे माझं नाही आहे,
मी कशासाठी मेहनत करू, मी काय करणार आहे, माझा प्रयत्न आहे की या गाडीने आहे त्या गाडीने गंतव्यापर्यंत मला जायचं आहे, मग तिथे गेल्यानंतर मला जे मिळायचं ते मिळणार आहे. भगवंत म्हणतात बाबा हे तुझं नाही. ऊर्ध्वमूलमद शाखम अश्वत्थम प्राहुरव्ययम, उलटा वृक्ष आहे हा, हे लक्षात ठेव. आता अर्जुन म्हटला की अहो लक्षात आलं माझ्या की हे तर माझं नाहीये. मग आता हे जर माझं नसेल तरी देखील मृगजळासारखं मी मागे का लागतो बरं याच्या, असं अर्जुन त्यांना म्हटलं. तेव्हा भगवंत त्याला आणखी सांगतात की बाबा काय आहे, हा जो वृक्ष आहे त्याला मोहमायेचे अंकुर वारंवार फुटत असतात आणि म्हणून अधश्च ऊर्ध्वम प्रसृतास्तस्य शाखा गुणप्रवृद्धा विषय प्रवाला, असा शब्द त्यांनी त्या ठिकाणी 15व्या अध्यायामध्ये दुसरा श्लोक आहे. काय सांगितलं, अधश्च ऊर्ध्वम, हा जो त्या ठिकाणी अध ऊर्ध्व हा जो वृक्ष आहे संसाराचा, त्याला काय आहे, त्याच्या ज्या फांद्या आहेत त्याच्यामध्ये मध्ये मध्ये मोहमायेचे अंकुर फुटत असतात. आता अंकुर शब्द काय माहिती का तुम्हाला, गाडून घेतलं की अंकुर फुटतात. संसारात गाडून घेतो आपण, ते बी जर गाडलं की त्याला अंकुर फुटतो आणि ते वाढत वाढत राहते. अंकुर म्हणजे काय, वाढतो. अंकुर जर फुटले नाही तर ते वृक्ष वाढत नाही. पण अंकुर फुटला की आणखी त्याला फांद्या वाढतात, पुन्हा त्याला अंकुर फुटला की ते आणखी वाढता वाढता वाढे, असे हे अंकुर आले. अंकुर येणे हे कशाचं आहे, त्याला वारंवार इच्छा उत्पन्न होणे. संसारामध्ये अंकुर फुटत राहतात. कनिष्ठ भोग भोगला, उच्च भोग भोगण्यासाठी माणूस लागली त्याच्या मागे 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 करतो. म्हणून त्याने सांगितलं बा हा जो संसार वृक्ष आहे त्याला अंकुर फुटत राहतात. कशाचे, विषयरूपी अंकुर. मला हे पाहिजे ते पाहिजे ते पाहिजे. म्हणजे समजा एखाद्याकडे फ्रीज आला तर ती बाई म्हणते डबल डोअरचा पाहिजे मला, आता डबल डोअरचा असेल तर त्याच्यामध्ये आणखी काय असेल तर म्हणते ते पाहिजे मला. वापर करो का नको, पण ती म्हणजे मला हे पाहिजे. म्हणजे उच्च भोगाकडे म्हणजे विषयाचे अंकुर फुटत राहतात आणि वरवरच पाहत राहते. आणि हे कसे आहेत, रोज वाढते अंकुर. म्हणून त्यांनी सांगितलं अधश्च ऊर्ध्वम प्रसृतास्तस्य शाखा गुणप्रवृद्धा, प्रवृद्धा म्हणजे वाढतात. आणि कशा आहेत त्या, विषय प्रवाह. विषय म्हणजे हे जे विषयाचे अंकुर आहेत हे सगळे त्या ठिकाणी फुटत राहतात. अर्जुन म्हटला की का मग आता टेन्शनच आहे, हे अंकुर तर काही वाढतच राहणार आहेत आणि वाढत राहत असतील तर मग आता काय करायचं. भगवंताने सांगितलं आहे ना बाबा त्याच्यावर इलाज, पण तुला ते करावं लागेल. काय करायचं, मग त्यांनी सांगितलं की बाबा एक काम करतो आता, अश्वत्थमेनम सुविरूढ मूल मसंग शस्त्रेन दृढेन छित्वा, मसंग शस्त्रेन दृढेन छित्वा. त्यांनी सांगितलं काय कर, विवेक आणि वैराग्याची. विवेक म्हणजे ऐश्वर्याचा विवेक, विवेक म्हणजे मोहमायेचा विवेक, विवेक म्हणजे विषयांचा विवेक. काल आपण आतापर्यंत तीच चर्चा केली सगळी, आणि गुलाबजामचं उदाहरण दिलं. 50 गुलाबजाम असू दे ना, मला विवेक काय करायचा, खायचे ना खायचे, संसार करायचाच आहे. पण 50 कशाला खाता बाबा, अपचन होईल, मरशील ना त्याच्यात. 2च खायचे. आणि मग कितीही इच्छा उत्पन्न झाली तरी त्याला म्हणतात विवेक वैराग्य. इच्छा उत्पन्न झाली तरी मी 2 खाणार. म्हणजे आता गुलाबजाम खाण्याचं सामर्थ्य, आपल्याला इच्छा पूर्ण झाली आपली आणि वैराग्य देखील आहे, आपण नाही खाल्लं, त्याला विवेक म्हणतात. सत्सद विवेक बुद्धी, त्याला ऐश्वर्याचा विवेक. जेवढं भोगायचं तेवढं आपल्याला जेवढं आवश्यक आहे तेवढं घ्यायचं, बाकीचं मला नको बुवा, तर त्याला वैराग्य म्हणतात. मग आता काय करायचं, या विवेक आणि वैराग्याची कुऱ्हाड घ्यायची, खडग घ्यायचं त्याचं, त्या कुऱ्हाडीने. वृक्ष कशाने छाटत असतात, कुऱ्हाडीने. मग आता त्याचं असं म्हणणं आहे की विवेक आणि अश्वत्थमेनम सुविरूढ मूलम. मग आता काय करायचं, मसंग शस्त्रेन दृढेन छित्वा, दृढतापूर्वक आपण. मग त्याच्यात हे नाही करायचं, मोह उत्पन्न नाही करायचा. अंकुर आला बुवा जाऊ द्या ना, असं नका करू, होऊ द्या थोडंसं, असे आपल्याला मोह येतात. पण विवेक आणि वैराग्य घ्यायचं आणि त्याचं शस्त्र म्हणजे ती कुऱ्हाड घ्यायची. आणि ती कुऱ्हाड काय, त्या कुऱ्हाडीने काय करायचं, हे जे विषयाचे अंकुर आलेले ते छाटून टाकायचे. आता ते अंकुर छाटल्यानंतर ते वाढते का, नाही वाढत, वाढण्याची शक्यता आहे, पण छाटत राहायचे अंकुर. आणि जर कापूनच टाकले म्हणजे त्या वृक्षाला काय करायचं. आता आजकाल आपल्या घरामध्ये ते बोनसाय ठेवतात, म्हणजे वृक्ष ठेवायचा, पण तो कसा ठेवायचा, बोनसाय, तो काय फार वाढत नाही.
घरातच असतो आपल्या, त्याला थोडंसं पाणी घालायचं, जे कशाचं, पण विवेक वैराग्य ठेवून, तर ते आपला जिवंत राहते. पण तो काय असा बहरत नाही. असा बोनसाय आपल्या जीवनामध्ये ठेवता येईल की नाही जीवन, तो जो वृक्ष आहे संसाराचा, तो बोनसाय करणे, थोडक्यात सांगायचं म्हणजे. आता या ठिकाणी त्यांनी म्हटलं त्याला थोडंसं छाटून टाकायचं. आणखी भगवंत म्हणतात का हो, आता तुम्ही म्हणून राहिले विवेक आणि वैराग्याची कुऱ्हाड, आता तिला तिथं बोथट असते सगळ्यांची. विवेक आणि वैराग्य हे काय सोपं आहे का? ती धारच बोथट आहे त्या शस्त्राची, त्या कुऱ्हाडीची. मग काय करायचं? भगवंत सांगतात तमेव चाद्यम पुरुषम प्रपद्ये, तिसरा श्लोक. आता तुम्ही काय करायचं त्या ठिकाणी? आता पुढे पुढे चालून राहिलो आपण. मग आता तुम्ही त्याला जर धार लावायची आहे, विवेक आणि वैराग्याची कुऱ्हाड जी आहे तिला जर धार लावायची आहे विवेकाची, त्या मोहरहित राहण्यासाठी, मग काय करायचं? तुम्ही तो जो संसार मायाजाळ उत्पन्न ज्याने केला त्याला शरण जा, की बाबा धार लाव याला, आता तूच उत्पन्न केलं नाही झाड, आता मला परवानगी दे. फॉरेस्ट डिपार्टमेंटला परवानगी देतात झाड तोडण्याची. तसं आपलं डिपार्टमेंट कोण आहे? ते झाड तोडण्यासाठी तो परब्रह्म परमात्मा, ते गुरु साक्षात परब्रह्म, ते जे सद्गुरु राय आहेत त्यांना आपल्याला नमो विशदबोध विदग्धा विद्या रविंद प्रबोधा परा प्रमेय प्रमदा विलासिया नमो चतुरचित्त चकोर चंद्रा आत्मानुभव नरेंद्र श्रुतिसार समुद्रा मन्मथ मन्मथा नमो सुभाव भजन भाजना भवेभ कुंभ भंजना आणि विश्वोद्भव भुवना श्री गुरुराया. अरे विश्वाची उत्पत्ती करणारे श्री गुरुराय, भवसागर तुम्हीच निर्माण केला, त्याच्यात मलाच तुम्ही टाकलं या संसार वृक्षामध्ये. आता मला ते कापायचं आहे, आणि कापण्यासाठी जी कुऱ्हाड विवेक वैराग्याची तुम्ही मला दिली त्याला धार लावून द्या. आता तुम्ही माझ्यावर कृपा करा. अशी कृपा या ठिकाणी भगवंता तुम्ही करा. आता म्हटलं का हो, तुम्ही शरण गेले, आता ते गुरु काय करतील? तुम्हाला समजा दिली कृपा, मग ते काय करतात? धार लावली म्हणजे काय केलं? आता भगवंत त्याला पुढे सांगतात धार लावलं म्हणजे काय होते. मग काय होते ते सांगण्यासाठी ते सांगतात निर्माण मोहा जितसंग दोषा अध्यात्म नित्या विनिवृत्त कामहा. बाबा तू काय होशील? धार लागली की मोहरहित होशील, आसक्तीरहित होशील. आणि हे गुरुकृपेनच होते बरं. कारण ते गुरु काय? गिरती इति गुरु, गृणाती इति गुरु आणि गिर्यते इति गुरु. ते गुरु महाराज काय करतात? अज्ञानाचा नाश करतात, ज्ञानाचा प्रकाश देतात, आणि ते देवादिकांकडून स्तविले जाणारे सद्गुरू आहे. म्हणून सद्गुरूला जायचं. म्हणे मुक्ताई जाण चांगया, कोणाला जा सद्गुरू पाशी शरण. मग ते काय करतील? ते तुला तारून नेतील, आणि म्हणून त्याला शरण गेल्यावर ते काय करतील? तुला आसक्तीरहित ठेवतील. त्याची गुरुकृपा जर झाली तर बरं, नाही तर आसक्ती राहत नाही, त्याच्यातच घुसत राहते माणूस. देव आठवत देखील नाही. अनेक लोक असे आहेत ते ईश्वर नाहीच असं म्हणणार आहेत. आताही अशी मोठी लोक आहेत असे, है काही ईश्वर नाही. ऋणम कृत्वा घृणम घृतम पिबे, कर्ज काढून तू प्या म्हणतात. परमेश्वराला नाही, हे लोकांना डुबवा, पण हे करा. ईश्वराला मान्यच करत नाही. मग हा इथे काय करते भगवंत? आसक्तीरहित ठेवतो. आणखी काय करतो? तुला अध्यात्म चिंतनात तल्लीन करेल. किती चांगली गोष्ट आहे ही. आता देवाचं गुरुला शरण गेलं तर अध्यात्म चिंतनामध्ये ते ठेवतात. नाही तर संसारामध्ये घुसते माणूस. मग केव्हा तरी थोडी माऊली तर किती तुम्हाला आपल्याला दिली देवाची द्वारी उभा क्षणभरी, 24 तासातला एक क्षणभर राहा म्हणतात. आता आणखीन काय सवलत आहे? त्याला शरण जा. तो शरण गेला तर तुम्हाला चिंतनामध्ये ठेवतात. बरं आणखीन काय करतात? त्यामुळे काय होईल? त्यामुळे ते म्हणतात तुला परमपद प्राप्त होईल. आता परमपद काय हो बापा ही भानगड? आता इथपर्यंत ठीक होतं की देव मला कृपा करेल, हे करेल. आता तुम्ही नवीनच काढलं. परमपद काय आहे? मग परमपद असं पद आहे ज्या पदाला प्रकाशाची गरज नाही, तो स्वयंप्रकाशी आहे. आत्मदीप भव. भगवान बुद्धाने सांगितलं तू स्वतः स्वयं दीप आहे. तो दीप कसा होईल? गुरुकृपेने होणार आहे. मग तो कसा आहे? ते परमपद काय आहे? तर ते परमपद त्याने सांगितलं न तद् भासयतो सूर्यो न तद् भासयते सूर्यो न शशांको न पावकः यद् गत्वा न निवर्तन्ते
तद्धाम परमम पद. ते ते धाम म्हणजे परमपद आहे. ते परमपद कसं आहे, त्याला सूर्य प्रकाशित करण्याची गरज नाही, सूर्यालाच ते प्रकाशित करते. कारण म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले. त्या सूर्यालाच चालवणारा तो आहे. तो काय प्रकाश देणार आहे? तो स्वयंच प्रकाश आहे. तो प्रकाशाचाही प्रकाश आहे. ते पद तुला प्राप्त होईल. आणखी काय होईल? सूर्य आणि चंद्र यांना प्रकाश देणारा तो आहे. ते काय प्रकाश देतील? जीवाला प्रकाश कोण देतो? सूर्य देतो. त्याला देणार आहे का? तो प्रकाशाचाही प्रकाश आहे, सूर्याचाही बाप आहे. वेदा आम्हावरी रुसवनिया गेला, आम्ही त्याचे बाला धरिले कंठी. तुकाराम महाराज म्हणतात आम्ही त्याच्या बापाला कंठी धरलं. कोणाच्या? वेदाच्या. मग आता वेदाचा बाप म्हणजे कोण आहे? भगवान परब्रह्म परमात्मा आहे. ते परमपद म्हणजे भगवान परमपद म्हणजे परब्रह्म परमात्म्याचं स्थान, जे आढळ स्थान आहे, तेच स्थान तुला प्राप्त होऊ शकते. म्हणजे हा जो पुरुष आहे पुरुषोत्तमामध्ये विलीन होऊ शकतो. पण त्याच्यासाठी गुरुची कृपा लागते. म्हणून त्याला, त्या पदाला न शशांको न पावका, म्हणजे अग्नी देखील त्याला प्रकाशित करू शकत नाही. आणि मग ते पद प्राप्त झाल्यावर काय होईल? त्यांनी सांगितलं बाबा ते पद तू ओळखलं जरी तर पुन्हा संसारात परत यायचं काम नाही. यद गत्वा न निवर्तन्ते, पुन्हा यायची गरज नाही. त्याला गती प्राप्त होते. कोणती? परमगती प्राप्त होते. सद्गुरूला जर शरण गेला, संसाराचे अंकुर या कुऱ्हाडीने तू जर छाटले, तर तुला पुरुषोत्तम योग म्हणजे त्या ठिकाणी परमपद प्राप्त होईल. आता म्हटलं बरं ठीक आहे, बरं मग हे पद प्राप्त मला शक्य आहे का माणसाला? ते परमपद कुठं, मी कुठे, कसं शक्य आहे? तो तिथं आहे, मी खाली आहे, चढायला कोणती शिडी नाही, कसं काय शक्य तिथपर्यंत पोहोचणं? ते म्हटलं आहे ना बाबा, मीच शक्ती देणार आहे तुला. आणि तू कोण आहे? तू काय माझ्यापेक्षा वेगळा आहे का? तुला परमपद प्राप्त करता येते, मीच तुला नेणार आहे. कारण तू कोण आहे? ममै वंशो जीव लोके जीवभूत सनातना. भगवद्गीता 15वा अध्याय. बाबा हे जे सगळे जीव आहेत, तू पण अर्जुना, तू कोण आहे? माझाच अंश आहे. हे जे सगळे जीव सृष्टीमधले, सगळी सृष्टी, झाडं, पाणी, डोंगर, नद्या, पर्वत देखील, स्थावर आणि जंगम, असे सगळे जे आहेत हे कोण आहेत? माझेच अंश आहेत. आणि आता जीव जे आहेत सगळे, जलचर, भूचर, मनुष्य, हे जे वनस्पती आहेत, हे सगळे काय आहेत? ममै वंशो जीवलोके. ममै वंशो जीवलोके म्हणजे ते माझेच जीव आहे. जीवभूत सनातन आहे. ते कसा आहे जीव? हा सनातन म्हणजे मीच निर्माण केलेला आहे. आणि मग मन षष्ठानी इंद्रियानी प्रकृती स्थानी करशती. आता तुम्हाला अडकून कोण ठेवते? उपभोग कोणाला घ्यावासा वाटतं? तर तुमच्या या देहामध्ये हा जो अंशरूपाने मी या ठिकाणी आहे, त्याच्यामध्ये मी मन दिलेलं आहे, हे 6वं इंद्रिय. आणि त्याच्यामधला तो जो मन आहे, बुद्धी आहे, अहंकार आहे, हे काय करतात? तुला त्या संसारामध्ये रथ ठेवतात. आणि ते रथ ठेवतात म्हणून तू संसारामध्ये आहे. पण मी अंश आहे ना, जर मी ते काढून घेतलं तर तुला आता सरळ नेता येईल की नाही वरती मला? अरे मी असाच तुझा हात धरला, जेथे जातो तेथे तू माझ्या सांगाती चालविसी हाती धरून या. तूच मला नेला असं उडत उडत, असा हात धरला आणि नेलं, तर आता मीच नेणार ना तुला. तर तू लक्षात ठेव, हे जे सगळे जीव आहेत हे माझे अंश आहेत. त्यांना मी मन इंद्रिय दिलेलं आहे. आणि मग मन त्याच्यामध्ये भरकटत राहते संसारामध्ये. पण जर गुरुची कृपा झाली तर माझी कृपा झाली आणि मी माझाच अंश, मी तुला झरकन तिकडे, तू माझाच आहे ना, मी लागली उचललं की लागली तुझ्या स्थानी निजधामामध्ये. माझा जो पुरुष आहे त्याला पुरुषोत्तमामध्ये मी इझी गोईंग आहे, सहज घेऊन जातो. अरे बापरे, आनंद झाला याला. काय तुम्ही जोरदार सांगितलं बा. सगळं जे आहे हे जे अज्ञानी लोक आहेत ते या जीवामध्ये घुसत राहतात. मात्र ज्ञानी लोक आहेत त्यांना समजते की नाही नाही, हे जे संसार आहे मृगजळ आहे, ऊर्ध्वमूल आहे, मदशाखम आहे, अश्वत्थम आहे, प्राहुरव्ययम आहे. मी या संसार वृक्षामध्ये उलट्या अडकलेला आहे, मी प्रतिबिंबामध्ये अडकलेला आहे, मला याच्यामध्ये राहायचं नाही. तेव्हा ज्ञानी लोक परमेश्वरानेच मला ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. समाधानी अथ चित्तम समाधातुम.
आता या ठिकाणी मी समाधानाने राहतो, आहे तो भोग भोगतो आणि परमेश्वराला प्रार्थना करतो, त्याच्यासाठी सद्गुरूला शरण जातो, मला न्या तिथपर्यंत. आणि ते तिथपर्यंत नेण्यासाठी जे प्रार्थना करतात ते ज्ञानी, आणि जे करत नाहीत ते मूढमती आहेत आणि ते संसारातच राहतात, परमेश्वराला आठवत देखील नाहीत. मग आता ते म्हटलं की का हो, तुम्ही सांगितलं की असं जे अज्ञानी आहे ते उपभोग घेत राहतात, त्याच्याच मागे राहतात. मग आता हे जे सगळी प्रक्रिया आहे कशी काय होते, त्यांनी सांगितलं बाबा मीच अंश आहे ना, तुला जगवतो देखील मीच, हे लक्षात ठेव. मग आता पुढे ते म्हणून राहिले की बाबा मी कोण आहे, जे तेज देऊन राहिले जगाला, त्या सूर्याला देखील मीच ऊर्जा देतो, आणि तुझा जो जठराग्नी आहे त्या अग्नी देखील मीच आहे. आणि म्हणून ते म्हणून राहिले तू जगतो कशावर, अन्नावर, तर ते अन्न देखील मीच आहे ना. अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनाम देहमाश्रिता प्राणापान समायुक्तम पचामी अन्नम चतुर्विधम. बाबा तुझ्या जो जो सूर्य देखील मीच आहे, स्वयंप्रकाशी देखील मीच आहे, आणि सगळ्यांना प्रकाश देणारा जसा मी आहे तसा तुझ्या पोटातला जो अग्नी आहे, उदरन भरण नोहे जाणीजे यज्ञ कर्म म्हटलेला हा जो जठराग्नी आहे तो देखील मीच आहे. मी कोण आहे, वैश्वानर नावाचा अग्नी आहे. अग्नीचे अनेक प्रकार आहेत, आता त्याच्यात घुसत नाही कारण आपल्याला 2 अध्याय करायचे आहेत. तर तो अग्नी मी आहे, तो जठराग्नी. आणि तो काय करतो, 4 प्रकारचे अन्न आहे. तुम्हाला मागे मी चर्चा केली होती, सांगितलं होतं की आपण त्याच्यावर पुढे चर्चा करू. 4 प्रकारचे अन्न कोणते कोणते आहेत, पचामी अन्नम चतुर्विधम म्हटलेलं आहे, 4 प्रकारचे. एक आहे लेय, दुसरं आहे पेय, तिसरं आहे भक्ष्य, आणि चौथं आहे चोष्य. आता लेय म्हणजे चाटून जे खातो आपण, उदाहरणार्थ मध खायचा असेल, मध असा असा खातो का आपण, असा नाही खाऊ शकत आपण. मध आपल्याला तोडून खावा लागतो का, असा नाही खाऊ शकत. मध पिता येते का, मध पिता देखील येत नाही. मग मधाला काय करावं लागते, चाटून खावं लागते. खूप असेल समजा चमचा जरी घेतला असा तोंडामध्ये टाका आणि त्या चमच्याला देखील ओरबाडायला लागते आपल्याला, किंवा असा हात घ्या आणि असं असं बोटाने त्याला चाटून खाणे म्हणतात, म्हणून त्याला लेय म्हणतात. आता पेय काय आहे, लोणचे चाटून खातो आपण, लिंबाचं लोणचं वगैरे. आता पेय म्हणजे पिऊन, दूध चावून खावं लागते का, असं हे करावं लागते का, चाटून नाही. पेय म्हणजे पिवावं लागते, सरबत प्यावं लागते, पाणी प्यावं लागते, दूध प्यावं लागते. ते पिणारं एक अन्न आहे. लेय एक अन्न चतुर्विधम म्हणजे, दुसरं पेय, तिसरं आहे भक्ष्य. भक्ष्य म्हणजे तोडून खावं लागतं, पोळी तोडून खायची, एखादी बदाम खायची चावून अशी, त्याला भक्ष्य म्हणतात, चावून खावं लागते काही अन्न. आणि तिसरं आहे चोष्य, म्हणजे चोखून खावं लागते. ऊस आहे असा करायचा, स्लिक स्लिक करायचे खातो आपण, ते सगळे. आंबा चोखून, आंब्याला असं कट करून खटखट नाही, चोखून खावं लागते. असे 4 प्रकारचे अन्न आहे. भगवद्गीतेने विचार केला तेव्हा व्यासांनी सांगा सगळं, आता हे चौरस अन्न वगैरे हे त्या काळामध्ये सगळी रचना केलेली आहे. अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोश आणि आनंदमय कोश, हे सगळे कोश त्या काळात झालेले आहेत. तर त्याच्यातलं हे अन्नमय कोशातलं जे अन्न आहे ते या ठिकाणी त्यांनी सांगितलं बाबा तो जो जठराग्नी आहे, अहम वैश्वानरो भूत्वा, मी जो वैश्वानर नावाचा अग्नी तो मीच आहे. पचन देखील मीच करतो, गडबड करू नको. आणि तुझं पुष्ट देखील मीच करतो, म्हणजे तुला मी सांभाळतो. फक्त तू काय कर, उदर भरण नोहे जाणीजे यज्ञ कर्म. हे जे पचामी अन्नम चतुर्विधम आहे ते पचवतो देखील मीच. नाही जळकी लागते, किती औषधी घ्या, अहो म्हणतो मला डायबिटीज झाला, हे औषध घेऊन राहिलं जमतच नाही. अरे त्यानं दिलं तुला, अन्न पचत नाही, जळकी लागते, ऍसिडिटी आहे, त्याने दिले तुला. पचामी अन्नम जठराग्नी, तो येतच नाही तुझ्यामध्ये, येत नाही का, तू बोलवतच नाही. आणि एखाद्याला बोलावलं नाही, एखाद्या कुत्र्याला जरी बोलवायचं असेल तर यू यू करावं लागते. गाईला भाकर खाऊ घालायची असेल तर येत नाही ती, एकदम नैवेद्य देण्यासाठी आंबा ये दही हे करावं लागते, तेव्हा ती येते. एखादा माणूस भिकाऱ्याला जरी अन्न द्यायचं असेल तर आवाज द्यावा लागतो, अरे या हो, आणि तरी त्याची इच्छा नसेल ते आला नाही तर. तसं त्याला जर बोलवावं लागते तर परमेश्वराला बोलावं लागते, ये बाबा याच्यामध्ये. म्हणून अन्न घेताना देखील त्या ठिकाणी उदर भरण नोहे
जाणीचे यज्ञ कर्म या भगवंता पोटामध्ये. आता मी अन्न टाकतो ती आहुती म्हणून टाकतो, हे यज्ञ आहे, यज्ञाग्नी त्या ठिकाणी मी टाकतो असं त्या ठिकाणी. म्हणून त्यांनी सांगितलं बाबा चिंता करू नको, पचामी अन्नम चतुर्विधम, असं 4 प्रकारचं अन्न. ते बरं अन्नामध्ये मी आहे, अजून काय आहे? अरे तुझ्या हृदयामध्ये देखील मीच आहे ना, फक्त तू आठवण कर. आणि आठवण जर करशील तर त्या ठिकाणी तू आठवण कर, सर्वस्य चाहम हृदय सन्निविष्टो. तेव्हा देखील चहा होता, सर्वस्य चाहम. भगवंत म्हणले चहा प्या सगळेजण, असा आहे का त्याचा अर्थ? नाही, चहा तो नाहीये. सर्वस्य चाहम कुठे? हृदय सन्निविष्टो. अरे सगळ्यांच्या हृदयामध्ये, तैसा हृदयामध्ये राहू. तो हृदयामध्ये मी, तो हृदयस्थ परमात्मा. तो हृदयस्थ परमात्मा म्हणजे मी आहे, तो हृदयामध्ये आहे. आणि म्हणून त्याने सांगितलं सर्वस्य चाहम हृदय सन्निविष्टो मत्त स्मृतिर्ज्ञान. मी त्याच्यामध्ये जो बसलेला आहे तो त्या ठिकाणी मीच आहे, असं ते त्या ठिकाणी त्याला सांगून राहिलेले आहे. म्हणते बरं पटलं मला, हृदयामध्ये तुम्ही आहात. आता भगवंत थोडा आणखीन पुढे चाललेले आहेत. भगवंत सांगितलं की बाबा या दुनियेमध्ये, मायाच्या दुनियेमध्ये 2 प्रकारचे माणसं आहेत. मनुष्याचे 2 प्रकार आहेत. एक आहे क्षर आणि दुसरा आहे अक्षर वृत्तीचा. आता क्षर कोण आहे? भगवंताने सांगितलं द्वाविमो पुरुषो लोके. 2 प्रकारचे लोक आहेत. कुठे आहेत? क्षरक्षाक्षरम एवच. क्षरश्च अक्षरम असे 2 शब्द वापरले. एक क्षर म्हणजे नाशवंतो असा एक, आणि तो कसा आहे? नाश पावणार आहे. हे शरीर आपलं नाश पावणार आहे. आणि दुसरा प्रकार कोणता झाला? अक्षर म्हणजे नाशाच्या पलीकडे गेलेला थोडासा, असा जो आहे तो अक्षर म्हणजे नाश न पावणारा, क्षराच्या अतीत असा, क्षरातीत असा शब्द तिथे पुढे आलेला आहे. असे 2 प्रकारचे पुरुष आहेत. क्षर म्हणजे जीवात्मा कसा आहे? क्षर आहे. आणि आत असणारा जो आत्मतत्व आहे ते कसं आहे? अक्षर आहे. पुन्हा प्रकृती आणि पुरुष आला. मग आता क्षर कोण आहे? हा देह आहे, हा संसारामध्ये आहे, मोहमायेमध्ये आहे. आता याला आपल्याला त्याच्यातून बाहेर काढायचं आहे, कारण यालाच अंकुर फुटतात. ते विवेक वैराग्याने त्या कुऱ्हाडीने छाटून टाकायचे आणि अक्षराकडे जायचं आहे, म्हणजे पुरुषोत्तमाकडे जायचं आहे. आणि म्हणून त्यांनी सांगितलं क्षरमक्षरम. एक क्षर आहे, दुसरा अक्षर. द्वाविमो पुरुषो लोके. 2 प्रकारचे लोक आहेत. आणि ते क्षरश्च अक्षरम एवं असे 2 आहेत. मग आता मला काय करायचं आहे? या क्षराला थोडंसं बाजूला करायचं, अक्षराकडे म्हणजे उत्तम पुरुषाकडे त्या ठिकाणी जायचं आहे. आणि असे जे लोक त्या क्षर आणि अक्षराच्याही पलीकडचा एक पुरुष आहे. एक लक्षात घ्या. आता मी क्षर देह, अक्षर कोण आहे? आत्मा. आता क्षराक्षराच्या पलीकडे अक्षरातीत, असा क्षराक्षरातीत म्हणू आपण त्याला, तो जो आहे तो कोण आहे? त्रिगुणाच्या पलीकडचा. काल आपण त्रिगुणातीत सांगितलेला आहे, तसा तो क्षरातीत कोण आहे? अक्षरातीत कोण आहे? तो परब्रह्म परमात्मा. त्याला म्हटलेलं पुरुषोत्तम. मग मला तिथपर्यंत पोहोचायचं आहे. आणि मग त्यांनी सांगितलं की बाबा जे ज्ञानी माणसं आहेत ते या पुरुषोत्तमाकडे जाण्याचा प्रयत्न करतात, आणि अज्ञानी लोक जे आहेत ते याच्यामध्येच घुसण्याचा प्रयत्न करतात संसारामध्ये. या वृक्षाला सरळ समजतात आणि वाटते हाच वृक्ष आहे, आणि मारतात त्या पाण्यामध्ये उडी आंबे खाण्यासाठी आणि डुबतात त्या भवसागरामध्ये. पण जे ज्ञानी आहेत त्यांना समजते की पाण्यातली उलटी प्रतिमा आहे, हे काही खरं नाही आहे, हे मृगजळ आहे, याच्यात उडी नाही मारायची. मला कुठे जायचं? पुरुषोत्तमाकडे जायचं आहे. ते जे ज्ञानी माणसं आहेत ते ज्ञानी माणसं इकडे जातात. आणि मग क्षर आणि अक्षराच्या पलीकडची जी अवस्था आहे ते ज्ञानी माणसं त्या पुरुषोत्तमाकडे त्याला जाणतात आणि त्याचीच पूजा करतात. आणि ते पूजा करण्यासाठी कुऱ्हाडीला, विवेक वैराग्याच्या कुऱ्हाडीला धार येण्यासाठी कोणाला शरण जा? तर ते सद्गुरूला शरण जा, त्या पुरुषोत्तमाला शरण जा. कारण त्याच्याकडे आपल्याला जायचं आहे, आणि ज्याच्याकडे जायचं आहे त्याला शरण आपल्याला जावं लागणार आहे. आणि भगवान शेवटी म्हणतात इति गुह्यतमं ज्ञानम. हे जे मी तुला ज्ञान सांगितलेलं आहे
ते ज्ञान इति गुह्यतम शास्त्रम, हे तुला मी शास्त्र सांगितलेलं आहे ते गुह्याति गुह्य, असं गुह्यतम, गुह्य गुह्यतर गुह्यतम, मी आता काल सगळं सांगितलं तुम्हाला याचे प्रकार. तर हे जे गुह्यतम शास्त्र मी तुला या ठिकाणी सांगितलेलं आहे. थोडक्यात म्हणजे ब्रह्मसत्य जगन मिथ्या हे जे तत्व आहे सांगितलेलं आहे, वैदिक तत्व, तेच भगवद्गीतेने या ठिकाणी सांगितलेलं आहे. संसार मोह माया हे कसं आहे, त्या वृक्षासारखी आहे, त्याच्यामध्ये न अडकता मला त्या पुरुषोत्तमाकडे जायचं आहे आणि त्याच्यासाठी मला सद्गुरूला शरण जायचं आहे. हाच पुरुषोत्तम योग आहे. अर्जुन एकदम खुश झाला आणि सांगितलं आता पुन्हा आले भगवंत, चाल उठ युद्धाला तयार हो. अरे बापा म्हटलं तुम्ही एवढं सांगितलं आणि सगळ्यात शेवटी पुन्हा पालुपदावर येता, चल युद्ध कर. आता तरी याच्यामध्ये पुन्हा बापा हे असे कसे लोक आहेत हो, असं तो त्याला म्हणून राहिलेला आहे. तेव्हा आता भगवान म्हटले की बाबा मी शेवटी आता या ज्ञानयोगामधला तुला मी आणि 15वा अध्याय सांगितला. आता 16वा अध्याय एक दैवासुर संपत्ती विभाग योग असं त्याला म्हणू आपण. दैवासुर संपत्ती म्हणजे आता हा 16वा अध्याय. या 16वा अध्याय मी थोडक्यात या ठिकाणी सांगणार आहे. त्याचं कारण आहे की तो आपल्याला आतापर्यंत आपण तेच सांगितलेलं आहे, त्याला फक्त रिपिटेशन या ठिकाणी आपल्याला थोडक्यात करायचं आहे. आता हा जो 16वा अध्याय त्याच्यामध्ये भगवंताने सांगितलं की बाबा असं का होतंय, मी का अडकत राहतो. तर माणसामध्ये 2 प्रकारच्या आणि गुणसंपत्ती आहेत. कोणती, एक दैवी गुणसंपत्ती आपल्यामध्ये आहे आणि दुसरी आसुरी म्हणजे राक्षसी गुणसंपत्ती आहे. आणि भगवंताने किती सोपं करून सांगितलं, आता यादीच दिलेली आपल्या सगळ्यांना. हे जे स्वदेशी जागरण मंचवाले आहेत ना, स्वदेशी वापर करा स्वदेशी वापर करा म्हणतात. लोक म्हटल्यावर तुम्ही म्हणता स्वदेशी वापर करा, पण आम्हाला स्वदेशी वस्तू कोणत्या आणि विदेशी वस्तू कोणत्या हे माहीतच नाही. मग त्यांनी काय केलं, स्वदेशी वस्तूंची यादी केली आणि सांगितलं की ह्या स्वदेशी आहे, आणि विदेशी वस्तू देखील सांगितल्या की ह्या विदेशी आहे, ह्या वापरू नका, ह्या वापरा. भगवंताने काय केलं, दैवी गुण कोणते आहेत, दैवी संपत्ती कोणत्या आहेत आपल्यासाठी त्याची एक यादीच केली, आणि आसुरी संपत्ती कोणत्या आहेत त्याची एक यादी केली. आणि आपल्याला सांगितलं की बाबा ह्या ज्या दैवी संपत्ती आहे याचं प्राबल्य शरीरामध्ये वाढवा, आणि ह्या ज्या राक्षसी आसुरी संपत्ती आहे ह्या कमी करा, म्हणजे तुम्ही पुरुषोत्तमाकडे जा. आणि ह्या जर जास्तीच्या वाढवायच्या असतील दैवी गुण, परमेश्वराला शरण जा. आणि ह्या जर कमी करायच्या असतील आसुरी, तरी परमेश्वराला प्रार्थना करा, हे कमी करा, संसारातून बाहेर काढा मला, आणि त्या परमपदाकडे मला न्या, परमतत्वाकडे न्या, पुरुषोत्तमाकडे न्या, ही देवाला प्रार्थना करायची. मग आता त्याने काही वस्तू सांगितल्या. दैवी संपत्ती कोणत्या आहेत, मग सांगितलं आपल्या शरीरामध्ये अहिंसा, म्हणजे आपण सर्वजण अहिंसक हो, लोकांना मारू नये असं वाटते, ही आपल्यामधली शक्ती आहे. ती आपण लोकांना मारायचं नाही, म्हणजे संपवायचं नाही, इतरांना मारून मी फार आनंदी होतो असं आपल्या देहामध्ये नाहीये, ती एक संपत्ती आहे. मी सत्यवादी आहे, प्रत्येक वेळा मी सत्याची बाजू घेतली पाहिजे, ते सामर्थ्य माझ्यामध्ये आहे, ते मी वारंवार केलं पाहिजे. क्रोधावर नियंत्रण करण्याचं सामर्थ्य आहे, ते मी केलं पाहिजे. मी त्यागी आहे, अनेक वस्तूंचा मी त्याग करू शकतो आणि ते गुण आहे, मी केलं पाहिजे. कर्म संन्यस्त आहे, मी कर्म करतो पण संन्यस्त वृत्तीने आहे. मला शांत राहण्याचं देखील सामर्थ्य आहे, शांत तू राहा, हे दैवी गुण आहे. कोणाची निंदा करायची नाही, हा दैवी गुण आहे. कोणी निंदा जरी करत असलं, उखाळ्या पाखाळ्या त्याला म्हणतात, आणि त्याच्यात फार इंटरेस्ट असते आपल्याला. लोक प्रवचनाला जातात, आता आम्ही कार्यक्रम घेतो, कार्यक्रम घेतल्यानंतर अरे बाबा जप कर, हे कर, तर त्याच्यामध्ये ते बडबड करते. म्हणजे त्याला जप करण्यामध्ये इंटरेस्ट नाही, त्याला वाटतं कधी जप संपते, आम्हाला घरी जायचं लवकर संपवा. आणि घरी जायचं म्हणायच्या नादात लवकर संपलं की घरी जात नाही, तिथं गप्पा मारत बसते, त्याला म्हणतात उखाळ्या पाखाळ्या. तर ते न करण्याचं सामर्थ्य आपल्यामध्ये, ते करायचं नाही असं त्या ठिकाणी त्यांनी म्हटलेलं आहे. जीवदया, आपण इतर जीवाप्रती दया ठेवतो, हा एक आपल्या गुण आपल्यामध्ये आहे. मार्दव आपल्यामध्ये आहे. त्याच्यानंतर व्यर्थ उखाळ्या पाखाळ्या न करणे, तेज आपल्यामध्ये, तेजस्वीपणा आपल्यामध्ये आहे. क्षमाशीलता आहे, धैर्यशीलता आहे, सुचिरभूतता आहे, शत्रुभाव नसणे, हे सगळे दैवी गुण आपल्यामध्ये आहे, त्याचा वापर करा. आता अर्जुन हे 26 लक्षणं त्यांनी सांगितलेले आहेत.
ते नंतर तुम्ही वाचा. तर याला दैवी गुण म्हटलेलं आहे. ही दैवी संपत्ती, या अध्यायाचं नावच दैवासुर संपत्ती विभाग योग असं त्याला म्हटलेलं आहे. तर हे दैवी गुण आहे. आता ते म्हटलंय आसुरी गुण कोणते आहेत? आसुरी गुण इतके सांगितलेले आहेत, तर त्याचं प्राबल्य आधीच कुठून कुठून भरलेलं आहे. ते सगळे बाहेर काढायचे. बाह्याम अलक्ष्मी, ही आपल्यातली अलक्ष्मी जी आहे ती बाहेर काढायची शरीरातली. ते कोणते कोणते गुण आहेत आता मी भरभर वाचतो, कारण वेळेचं बंधन आहे. दंभ, दर्प, अभिमान, क्रोध, कठोर वचन, आज्ञा आणि प्रवृत्ती, त्याच्यानंतर आचार विचार नसणे, खोटं बोलणे, अधिष्ठान नसणे, ईश्वरावर विश्वास नसणे, कामवासना असणे, विनाशकारी वृत्ती असणे, अहंकार असणे, अविवेकी असणे, त्याच्यानंतर आपल्यामध्ये नेहमी चिंताग्रस्त असणे, वाममार्गाने पैसा कमवणे, सदैव मी आणि माझाच विचार करणे, असं अज्ञान नेहमी करता. आज हे कमावलं उद्या ते हे भगवंताने सांगितलं, ते शब्द आहेत सगळे. आज हे कमावलं तर मी उद्या ते कमावणार, ते कमावणार, फक्त माझ्यासाठीच. आणि असंच तो भाव त्याच्यामध्ये क्रोधाच्या अधीन जायचं, एखाद्याला मारून टाकतो इथपर्यंत क्रोधामध्ये जायचं, असं सगळं मी आणि माझं असाच विचार करणे, उन्मत्त राहणे, गर्व करणे, अभिमान असणे एखाद्या गोष्टीचा, दुसऱ्याला हिणवणे, इतरांचा विरोध करणे, हे जे सगळं आहे, असं जे सगळे आहेत, हे सगळे गुण माझ्यामध्ये अवगुण आहेत. त्याला आसुरी गुण म्हणतात, आसुरी संपत्ती. त्यालाही संपत्तीच म्हटलं. आता एक संपत्ती फेकून द्यायची आणि एक संपत्ती जवळ ठेवायची. ती जी संपत्ती आहे ते दैवी गुण. आणि आसुरी गुण हे जे राक्षसी वृत्ती आहेत सगळ्या, ह्या सगळ्या काढून टाकायच्या. आणि भगवंत म्हणतात, ज्याने राक्षसी वृत्ती ठेवल्या त्याला मी काय करतो, नरकात टाकतो. आणि नरकात टाकल्यानंतर पुन्हा या मृत्यूलोकात आणतो आणि पुन्हा त्याच वृत्तीमध्ये वारंवार नरकात जाणे आणि आणे संधी देतो त्याला दैवी गुण वाढवण्याची. पण तो करत नसेल तर तो नरकात जातो. आणि जे दैवी गुण आहे त्याला मात्र मी काय करतो, त्याला स्वर्गामध्ये प्राप्ती करून देतो. पण याच्याही पलीकडे आणखी आहेत. आणि ते जे आहेत त्या सगळ्यांना काय करतात, ते त्या मोक्ष पदाला मी नेतो. जे म्हणजे दैवी गुण आसुरी गुणाच्याही पलीकडे गुणातीत जो झालेला आहे त्याला मी परमपदाला, निजधामाला, त्या ठिकाणी नेतो. तेव्हा आणखीन भगवंताने सांगितलं, बाबा एवढी मोठी लिस्ट मी तुला आता आसुरी संपत्तीची दिलेली आहे. मग आता आपण सगळ्यांनी काय करायचं, यातले जे प्रायोरिटी ठरवायची त्याची. मला हे त्यागता येते, ते त्यागता येते. जसं खोटं बोलणं त्यागता येते मला, काही हो खोटं बोलायचं नाही. अशा छोट्या गोष्टी, दुसऱ्याच्या प्रति वाईट होणं, माझं चांगलं व्हावं हा हे ठीक आहे, दुसऱ्याचं वाईट व्हावं असं कशाला. जे आपल्याला याच्यातले जे गुण दिलेले आहेत अवगुण, ते अवगुण एक 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 त्यागण्याचा प्रयत्न करायचा. आणि सद्गुण एक 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 घेण्याचा प्रयत्न करायचा. म्हणजे त्यागण्याचाही प्रायोरिटी प्राधान्यक्रम ठरवायचा आणि घेण्याचा देखील प्राधान्यक्रम ठरवायचा. असं जे करतात ते सगळे परमपदाला प्राप्त होतात. आणि ते परमपद प्राप्त करण्यासाठी मला सद्गुरूला शरण जावं लागेल, त्या देवाला शरण जावं लागेल. दैवी गुण जर प्राप्त करायचे असतील तर त्या परब्रह्म परमात्म्याला, त्यानेच हे दिलेलं शरीर आहे, मोहमायेचा जो वृक्ष आहे त्याचा परिचय मला झालेला आहे. विवेक वैराग्याची कुऱ्हाड भगवंताने दिलेली आहे. सद्गुरू त्याला धार लावतात. ते अंकुर सगळे मला फोडून टाकायचे आहेत आणि ते फोडून टाकून दैवी गुणाची संपत्ती वाढवायची आहे. आसुरी गुणाची संपत्ती जी आहे, ते जे सगळे अवगुण आहेत ते मला काढून टाकायचे आहेत. भगवद्गीता जर ऐकायची असेल तर त्याचा मतितार्थ ज्ञानयोगाचा हाच आहे. आणि म्हणून आपण आतापर्यंत जवळजवळ 10 दिवस झालेले आहेत हे सगळं या ठिकाणी ऐकलेलं आहे. उद्याचं आपलं समारोपीय सत्र आहे आणि उद्याचे दोन्ही अध्याय, एक अध्याय छोटा आहे पण शेवटचा त्याला कलशाध्याय म्हणतात, तो मोठा आहे, 18वा अध्याय आहे. आणि तो 18वा अध्याय भगवंताने पुन्हा एकदा अवतरणिका त्या अध्यायामध्ये आतापर्यंत जे जे झालेलं आहे ते पुन्हा त्याच्यामध्ये त्याचं विश्लेषण भगवंताने केलेलं आहे. तेव्हा एक शेवटचं जे उद्याचं समारोपीय सत्र आहे ते समारोपीय सत्र अधिकाधिक लोकांना सांगा. आणि उद्याचं जरी ऐकलं तरी देखील 18 अध्यायाचं सार
17 अध्यायाचं आपल्याला उद्याला ऐकायला होईल. आणि म्हणून जे दैवी गुणामधला एक आहे ईश्वराचं गुणगान करणे, ईश्वराच्या कार्याचा प्रचार प्रसार करणे, हा देखील दैवी गुण आहे. आणि म्हणून लोकांना सांगितलं पाहिजे की उद्या समारोपीय सत्र आहे, उद्याच्या दिवस ऐका. नंतर ऐकणं हे ठीक आहे, त्याचे परिणाम होतात. पण जे रोज सकाळी येऊन ऐकतात की नाही, परमेश्वर असतो आपल्यासोबत. दुपारी जे ऐकतात की नाही काढून, मी सगळ्यांना टाकतो मुद्दाम, तर दैवी गुण परमेश्वराने सांगितल्यामुळे की बा लोकांना टाक. काही लोकांना रागही येत असेल, काय टाकतात बा हे, नको मला पाहायचं नाही. काही लोक पाहतही नसतील आणि काही लोकांना आल्यानंतर काय शहाणपण आहे, रोज रोज टाकून राहिला, स्वतःला काय समजते, असेही मनात विचार येत असतील ना. ते आसुरी गुण आहेत, ते सगळ्यांमध्ये आहेत, तुमच्या आणि माझ्यामध्ये. पण दुपारी जे ऐकतात दैवी गुण मिळतात. पण जे सकाळी उठून ऐकतात, परमेश्वर सोबत आहे आपल्या, पंढरीचा पांडुरंग, आणि तुमची वाट पाहतो. वाटप आहे उभा भेटीची आवडी, कृपाळू तातडी उतावीळ होऊन परमेश्वर तुमची वाट पाहतो. परमेश्वर इथं बसलेला आहे, तू गादीत झोपलेला आहे. परमेश्वर इथं तुझी वाट पाहून राहिला, तू झोपलेला आहे, नंतर ऐकू दुपारी. असं न करता उद्याचं समारोपीय सत्र आहे. उद्याच्या दिवस सगळ्यांनी सकाळीच उठा, स्नान करा, आणि स्नान करून एका विशिष्ट आसनावर, खुर्ची असेल, आणखी काय कुठे तुम्हाला बसता येईल घरामध्ये, त्या ठिकाणी बसा आणि मोबाईल काढून त्याच्यावर उद्याच्या दिवस ऐका. ते जे ऐकणं आहे ते साक्षात परब्रह्म परमात्मा सगळ्यात शेवटी 18व्या अध्यायामध्ये सगळं त्याच्यामध्ये सांगतो आहे. स्वमुखे आपण सांगेतो श्री विष्णू, श्री गीता हा प्रश्न अर्जुनेसी, असा हा जो सहजे ब्रह्मरसाचे पारणे अर्जुना लागी केले नारायणे, तेची अवसरे पावने पातलो आम्ही. श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलेला हा गीता योग उद्या पावणे बनून का होईना सगळ्यांनी यावं, अशी प्रार्थना सगळ्यांच्या चरणावर करतो आणि याच ठिकाणी थांबतो. तत्सत. श्रीकृष्णार्पणमस्तु. धन्यवाद.